म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की संकेत येतात, माझ्या जवळच्या लोकांबद्दल घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या मला आधी समजतात. कधी कधी पुढे काय घडणार आहे हे कळायचं. नमस्कार, मी मोहिनी मिलिंद दीक्षित. माझी तिसरी म्हणजे 3rd लेवल पूर्ण झालं. पहिल्या दीक्षेच्या वेळेस दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेस साधारणतः सर मला समजायला लागले. आपले एवढे छान शिकवणारे गुरु, मी आता गुरु म्हणणार, सर म्हणण्यापेक्षा माझे गुरु मी त्यांना म्हणणार, की नाही आपण बरोबर व्यक्तीकडे ही रेकीची दीक्षा घ्यायला बरोबर आलेलो आहोत. म्हणजे खरोखर दुसरी दीक्षा घेतल्यानंतर मला फार आनंद होतो आहे. आणि आज दुसऱ्या दीक्षेचं जे देण्याचा कार्यक्रम झाला, सोहळा म्हणेन मी त्याला, उत्सव म्हणेन मी त्याला, कारण की खरोखर सर कार्यक्रम किंवा दीक्षा देणं म्हणजे काय असतं हे सोहळा उत्सव वगैरे ह्यासारख्या पद्धतीत केलं जातं. तरी मला जाणवत होतं की आपण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहोत. छान प्रचंड उजेडात आणि सूर्यप्रकाश, ते तेज जे आपल्याला इतर वेळेस बघायला मिळत नाही, तो हवासा वाटत असतो. आणि ती शांतता, त्यावेळेस वाटणारा आनंद आणि त्यावेळेस वाटणारं समाधान हे मला रिअलमध्ये आज अनुभवायला मिळालं. त्यामुळे माझ्या गुरूंचे खरोखर धन्यवाद म्हणते मी. अशी दीक्षा ते हातचं न राखता देतात. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा. आम्ही दीक्षा घेतल्यानंतर जो पूर्ण दिवस त्यांनी आम्हाला हे शिक्षण देण्यामध्ये घालवलं की साधना करायची का असते, ते त्या ऊर्जेशी जेव्हा जवळीक साधते तर त्याचा काय परिणाम तुझ्यावर होईल, अतिशय विश्लेषणात्मक पद्धतीने जे शिकवतात ना, असं अगदी वाटतं. त्याच्यामुळे खरोखर सर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि असंच सगळ्यांनी करून घ्यावं, स्वतःचं सोनं करून घ्यावं हीच विनंती करते. आणि असा गुरु लाभणं हे माझ्यासाठी खूप मोठी म्हणजे फार महान व्यक्ती गुरु म्हणून लाभल्यामुळे एक अनुभव सांगते. जेव्हा आपण साधना करायला बसतो, इथे सरांना खुर्ची ठेवलेली आहे, इथे माझे जे सद्गुरू आहेत त्यांच्यासाठी आसन ठेवलेलं आहे बसण्याचं. गुरूंना दीक्षा घेतल्यानंतर गुरूंना मी खुर्चीवर बसवलं, त्यावेळेस जाणवतो की ती खुर्ची हलली आहे. म्हणजे खरोखर गुरु समोर येऊन बसतात, त्यावेळेस खरोखर गुरु समोर बसलेले दिसतात. नंतर मी सद्गुरूंना खुर्ची द्यायला लागले आणि सरांना समोर बसवायला लागले. रेकीवर माझा विश्वास आहे, कारण मला बरेच अनुभव येऊन गेले. म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं आपल्याला की संकेत येतात, माझ्या जवळच्या लोकांबद्दल घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या मला आधी समजतात. कधी कधी पुढे काय घडणार आहे हे कळायचं. काय असे कोणते गुण आहेत माझ्याकडे की मला हे समजतं. सरांनी जेव्हा सांगितलं, आपले जर गुरु आपल्याबरोबर असतील, जर आपण साधना नेहमी करत गेलो, तुमच्यामध्ये ही शक्ती निर्माण झालेली आहे हे कळलं. आणि 3ऱ्या लेवलला आल्यानंतर तर बरंच काही 2 रविवार सरांनी, एक सोडून 2 रविवार सरांनी क्लास घेतला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इतकं सुंदर सांगितलं, पितृदोष म्हणजे आपल्याला ज्योतिषाकडे जायची गरज नाही उरली. तुमचे ग्रह नक्षत्र तारे तुम्ही तुमचे बदलू शकता. आणि आपले आराध्य कुलदैवत ह्याच्यामध्ये पण जो थोडा फरक असतो हे सुद्धा इथे शिकायला मिळालं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामधला फरक अचूक कसा समजेल हे खरोखर सरांनी अतिशय सुंदर पद्धतीत सांगितलं. आणि तेवढं ज्ञान देऊन आम्हाला अखंड पद्धतीने साधना करायची आहे ह्याची प्रेरणा त्यांनी दिली. बरीच माहिती मिळाली. म्हणजे मला असं वाटतं आहे की सर 18 शास्त्रे पुराणे वगैरे ते सगळं कोळून प्यायलेले आहेत. त्यामुळे ते इतके सुंदर आणि वेगळ्या नजरेने आपल्याला जे शिकवतात ना, गुरूंची मला साथ मिळाली. त्याच्याबद्दल खूप खूप माझे गुरुवे दीक्षामधले गुरुजी माझे, त्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. आणि असेच आशीर्वाद त्यांचे माझ्यावर राहोत
ही त्यांना प्रार्थना करते. नमस्ते.